दिवाळी अधिवेशनाआधी ओबीसी प्रतिनिधींची बैठक घ्या असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे। लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। ओबीसी आरक्षण कोणत्याही समाज घटकांच्या विरोधात नाही असं हाकेंचं म्हणणं आहे। सर्व समाज घटकांनी शांतता, ऐक्य, आदर पाळावा असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं आहे। निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटीसमोर यायचं असेल, कॅबिनेट सब कमिटीसमोर यायचं असेल, त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ। पुढच्या बातमीकडे वळूया तर संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे। जरांगे पाटील, अंबादास तानवे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये उपस्थित असणार आहेत। सुरेश धस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेले आहेत। गेल्या 1 वर्षापासून न्याय मिळावा यासाठी धनंजय देशमुख हे लढा देत आहेत। संतोष देशमुखांचे ते बंधू या प्रकरणी सुरुवातीपासून वाल्मिक कराड याचा मुद्दा जो लावून धरला तो आमदार सुरेश धस हे आता संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळेला सुरेश धस या ठिकाणी पोहोचले, धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झालेत। आज संपूर्ण गाव एकवटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांचं पहिलं पुण्यस्मरण, एक मोठा लढा देशमुख कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी उभारलेला होता। वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही सातत्यानं मागणी त्यांच्याकडून केली जात होती आणि यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले होते। आज पहिलं पुण्यस्मरण आहे। मध्ये जयंत पाटील यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ईश्वरपूरमध्ये भव्य रॅली निघतेय। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उरण ईश्वरपूरमध्ये भव्य अशी मॅरेथॉन रॅली काढलेली आहे। या रॅलीची सुरुवात आपण पाहू शकता इस्लामपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून आणि संपूर्ण जे प्रभाग आहेत ईश्वरपूर मतदारसंघातील त्या सर्व प्रभागामधून हे या भव्य रॅलीला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी महायुती विरुद्ध जयंत पाटील असा उभा संघर्ष या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जयंत पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते आनंदराव संभाजी मलगुडे दादा आहेत आणि त्याचबरोबर इतर सर्व या ठिकाणी उमेदवार हे आपली प्रतिष्ठा पणाला लावलेले आहेत। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। नाशिक तपोवनातील झाडांवर जादू टोण्याचा प्रकार घडल्याचा दावा अनिसचा आहे। अरेबियन भाषेमध्ये चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा अनिसचा दावा आहे। वृक्षतोडी विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही असं अनिसनं म्हटलंय। खरं तर तपोवनातील वृक्षतोड आंदोलन आणि याचा काही संबंध नाही, परंतु या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आणि वृक्षांचे निरीक्षण करताना आम्हाला आढळले काही मुस्लिम बांधवांशी चर्चा केल्यानंतर असं कळालं की अरेबियन भाषेत लिहिलेलं आहे आणि वरती याला तावीज म्हटलं जातं। दुश्मनावर जादूटोणा करायची असेल तर त्या प्रकारे जे मौलवी असतात किंवा कोणी असतात ते त्या ठिकाणचं असं जादूटोणा करतात। अनिच्छी भूमिका प्रबोधनाची आहेत। या ठिकाणी ते आम्ही काढून घेण्यात आहोत कारण भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे अनिच्छे कार्यकर्ते आम्ही त्या या ठिकाणून काढून घेतो।